Hello, this is the My Artifact episode number 579. 70, 79 yes. आजची तारीख आहे 4 ऑक्टोबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 8 वाजले. आज माहित नाही राव, आज घरची खूप आठवण येऊन राहिली. नाही, घरची नाही ॲक्च्युली, मित्रांची पण आठवण येऊन राहिली. मित्रांची पण नाही, आय डोंट नो मला कुठची आठवण येऊन राहिली. व्हॉट यू मीन कुठची आठवण? तुला माहिती आहे तू कोणाची आठवण करताय? नाही, ॲक्च्युली काय आहे की एक गाणं लागलं होतं, बाकी सही सारी बाकी बातें पीने बाद. हे गाणं आहे. हे गाणं ॲक्च्युली मी नाही का, माहीत नाही गाण्यासोबत कोणता लगाव आहे, बट हे गाणं ऐकल्यानंतर एक प्रकारे मला कसं सेलिब्रेशन फील होते. म्हणजे असं का कुठेतरी आपण सेलिब्रेट करत होतो या गाण्यावर, आणि त्याप्रमाणे ते सेलिब्रेशन आणि ते गाणं एक प्रकारे लिंकअप झालं, आणि ते लिंकअप मला डोक्यामध्ये कुठेतरी आहे. आणि जसं ते रेडिओवर गाणं ऐकलं, इट फील्स रिअली रिअली आतून कसं सेलिब्रेट, कसं म्हणजे खुश होऊन जाते, तशाप्रमाणे झालं. म्हणजे खूप दिवसांनी गाणं ऐकलं आणि इट फील्स रिअली ग्रेट. आणि हे गाणं कशाची आठवण होते माहिती आहे? स्नेहा तामगाडगे. या इट्स स्नेहा. मी कधी नाही का माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये माझ्या क्रशबद्दल मी तुम्हाला कधी सांगितलं नसेल. सांगितलं होतं एक ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये, राईट? चला एक वेळा व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आपण रेकॉर्ड करू का? आपल्याला स्नेहा तामगाडेबद्दल एवढं लाईक करून आहे, आय डोंट नो माझ्या लाईफमध्ये आहे का नाही आहे, बट स्टील आय जस्ट फील आय ऑलवेज लाईकिंग हर. कारण जेव्हा पण मी तिचा फोटो पाहतो ना, इट फील्स रिअली ग्रेट. आय हॅव ॲन आयडिया. आपल्यापाशी फोटो आहे फोटो आहे ना रे. टेन्शन कशाला घेते? कुठं आहे? पिक्चर. ये देखो, एवढे सारे पिक्चर्स आहे. आता याला लोड व्हायला किती वेळ लागेल माहित नाही, बट म्हणजे आयडिया अशी आहे का, विच वन इज ठीक आहे. हा फोटो काफी त्याला कसं एक प्रकारे हे करून देतो. ठीक. तुम्हाला कळत नसेल, बट ॲक्च्युली म्हणजे काय केलं, इथे व्हिडिओ सुरू आहे लॅपटॉप थ्रू, इथे कॅमेरा आणि इथे डायलॉग बॉक्स, आणि इथे स्नेहाचा फोटो आहे. म्हणजे जे काही आहे ते सरळ आता बस तिला पाहून बोलायचं आहे. बोलत आहे, शी इज अ रिअली नाईस गर्ल. व्हॉट? म्हणजे तू अजून माझं भेटलं नाही? शी इज अ रिअली नाईस गर्ल. हाऊ कुड यू नो दॅट? I don't know. I really don't know. ॲक्च्युली मला नाही याचा एक फोटो घ्यायचा आहे, कारण मी त्या आर्टिफॅक्ट, कारण हा बहुत ही अमेझिंग मोमेंट आहे. एक सेल्फी तर घेतोच आहे, कारण इट्स अ रिअली अमेझिंग थिंग्स. मी कधी सेल्फी घेत नाही, खूप दिवसांनी आज सेल्फी घेऊन राहिलो आहे. सो इट्स काइंड ऑफ फील
सेल्फीमध्ये येऊन राहिला. अजून एक पावती कशी निघाली सेल्फी. This is great. It is really great. याचा एक फोटो घेतो ना राव, कारण हा जो हा तर काय म्हणायचं आहे, स्नेहा तांगडे बद्दल आपण पूर्ण सांगितलं. या फर्स्ट ऑफ ऑल मला कोणकोणत्या मुली आवडल्या आणि दॅट्स अ रिअली नाईस आणि बहुत इम्पॉर्टंट थिंग्स आहे. कारण आपण कसं, मी एक ह्युमन आहे, जरी माझी डेस्टिनी खूप मोठी असेल आणि मला माझ्या डेस्टिनीपासून डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचं आहे, हे मी फोकसमध्ये राहायचं आहे, रिलेशनशिपमध्ये नाही जायचं आहे, अँड लॉट्स ऑफ थिंग. मी माझ्या लाईफमध्ये खूप सारे रूल बनवले स्वतःसाठी आणि मी त्याला अप्लाय पण करतोय विदाउट एनी रिझन. सो आय विल डू दॅट. बट कधी कधी नाही का एक मन असते, ते कसं वाहून जाते कुठेतरी, सू 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 पाण्यासारखं नाही का, तसं पिघलून जाते. आणि हे मन पिघलते कशामुळे? एका मुलीमुळे. या एका मुलीमुळे सुद्धा आपलं मन पिघलते बरं. इट्स रिअली ट्रॅजिक. वेल, मी जेव्हा नाही का फर्स्ट स्टँडर्डमध्ये होतो, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ चौथीपर्यंत नाही का, मी कसं स्नेहापाशी बसायचो. बोर्ड दाखवले कारण सॉरी, मी माझी स्नेहापाशी बसायचो. म्हणजे ॲक्च्युली कसं, इथे रवीना म्हणजे कसं पहिले अल्फाबेटिकली हे करत होते, ABCDEFGHIJKLMNOPQRST, S फॉर स्नेहा, S फॉर सौरभ आणि R फॉर रवीना. तर कसं होतं, स्नेहा, सौरभ आणि रवीना. तर मी कसं या दोन मुलीमध्ये बसून होतो आणि सीट एकदम फिक्स्ड आहे. सगळेजण म्हणाले, सगळेजण एकदम रोल नंबर प्राईज प्रमाणे बसायचं. चौथीमध्ये आम्ही तास करायचो. चौथीमध्ये फोर्थ स्टँडर्ड काही कळत नव्हतं तेव्हा. म्हणजे मुलगी काय असते, मुलगा काय असते, ना अट्रॅक्शन काय असते, ना लव काय असते, देर इज नो काहीच नाही. बट एक प्रकारे जस्ट अटॅचमेंट होती. इथे कसं स्नेहा होती, मध्ये आता मी आणि इकडे रवीना. मी कसं दोघांमध्ये होतो. बट कधी असं एकदम कोंबल्यासारखं कधी फील नाही केलं. मी एकदम खुल्ला असतो. फोर्थ स्टँडर्डमध्ये का कळते ना, काहीच नाही. आणि चौथीमध्ये आम्ही म्हणजे ॲक्च्युली असं नाही, बट मुलं मुली आम्ही सगळेजण सोबत राहत होतो. नॉट इवन का स्नेहा जवळ आहे म्हणून असं नाही, पण आम्ही सगळेजण मुलं मुली सोबत राहत होतो. आम्ही हात लावणी, संकल्प वगैरे खेळत होतो फोर्थ स्टँडर्डमध्ये. छोटे छोटे गेम्स. अजून मामाचं पत्र हरवलं, आम्हाला नाही सापडलं, मामाचं पत्र हरवलं. म्हणजे हे पण एक मोमेंट होता. अनदर थिंग, म्हणून त्यानंतर काय झालं, फिफ्थ स्टँडर्डमध्ये गेलो, 5वीमध्ये. ती पण आमच्या स्कूलमध्ये होती, हायस्कूलमध्ये, तुकडोजी महाराज विद्यालय, आणि ती पण होती. बट कसं यावेळेस फिफ्थ स्टँडर्डमध्ये मुलांना वेगळं आणि मुलींना वेगळं बसायचे. सो या इट्स ओके. फिफ्थ, 5वी गेलं, 6वी झालं, 7वी झालं. कधी मी लक्ष नाही दिलं अशा गोष्टीबद्दल, कोणती मुलगी मला आवडते कोणती नाही. आणि तशा प्रकारचे हार्मोन्स पण माझे कधी 9वीपर्यंत तरी काही झालंच नाही. 9वीपर्यंत कधी एवढं असं कोणाबद्दल एवढं डीपली कोणाबद्दल फील केलं कोणीच नाही, असं नाही. मग जेव्हा 10th स्टँडर्डमध्ये गेलो, 10वीमध्ये, तर 10वीमध्ये नाही का मी थोडा जास्तच उपयोग केला. मी कसं 50 किंवा हार्डली 60 to 65 पर्यंत जाणारा एक व्यक्ती, पर्सेंटेज घेणारा एक व्यक्ती आहे. बहुत ॲव्हरेजमध्ये, बहुत बहुतच रिअरली. मला आठवत पण आहे मी कधी 60च्या वरती सुद्धा कधी पर्सेंटेज घेतले म्हणून, कधीच नाही. माझा नेहमी अबाव 60 आणि आता तर नियर अबाउट बिलो 60 येऊन राहिले. तर मी अशा कॅटेगरीत मुलगा. बट कसं 10वीमध्ये चांगले पर्सेंटेज घ्यायचे आहे,
चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे अँड लॉट्स ऑफ थिंग्स. आणि मला वाटते का मी तशा गोष्टी करू शकतो. मी पण 85% घेऊ शकतो. तर कसं बहुत वाटते ना स्वतःवर कॉन्फिडन्स. तर तेव्हा मी स्वतःवर जास्तच ओव्हर कॉन्फिडन्स घेतला आणि विद्यासागर कोचिंग क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतली. दहाड कोचिंग क्लासेस. इट्स अ रिअली ट्रॉमॅटिक. कारण दहाड कोचिंग क्लासेस म्हणलं का रे बापरे, सकाळ दुपार संध्याकाळ पढाई करून घेते बापरे. तर चला म्हणलं आपल्या फ्युचर लाईफसाठी चांगलं राहील म्हणलं. म्हणजे जर आपल्याला डे नाईट स्टडी इट्स रिअली ग्रेट ऑसम. चलो हां, तर 10वीत काय झालं मग, 10वीत दहाड कोचिंग क्लासेसमध्ये मी ॲडमिशन केली. नंतर कसं स्नेहा तामगाडगे आणि बाकीचं वन मॅन टीम तर तेव्हा नव्हतीच. तेव्हा विशाल वगैरे होता, बॅडी वगैरे होता, राजदीप वगैरे, गगन, हे सगळे यांच्यातून थोडंसं डिस्ट्रॅक्ट झालो मी कसं एक प्रकारे. आणि कसं दहाड कोचिंग क्लासेस, नवीन विद्यार्थी, नवीन लोकांसोबत थोडंसं सर्वाईव्ह करून राहिलो. तर 10वीमध्ये दहाड कोचिंग क्लासेसमध्ये एक मुलगी होती, तिचं नाव होतं प्रियंका चव्हाण. तिचं आता लग्न सुद्धा झालं आहे. आय कॅन इमॅजिन. म्हणजे मुली किती लवकर लग्न करतात, बहुतच लवकर. मी तर इमॅजिन पण नाही केलं. मला करीब 1-2 महिना अगोदर माहीत पडलं का प्रियंका चव्हाणचं लग्न झालं आहे म्हणून. दॅट वॉज रिअली डिझास्टर. माझ्यावर असं काही डिझास्टर वगैरे नाही आलं. मी तिला फक्त एक प्रकारे लाईक करत होतो. म्हणजे एक प्रकारे कसं वन साईडलो, एक प्रकारे जस्ट नेत्रसुख बघण्यासाठी. बहुत मला नाही का आताही तिचा तो डान्स आठवते. 10वीच्या सेंडऑफच्या वेळेस तिने डान्स केला होता. शोना युवराज पिक्चरमधलं एक गाणं होतं आणि ती डान्स बहुत मस्त करायची. आणि बस तिने डान्स केला आणि मी तर लड्डूच झालो यार. बस लड्डूच झालो. शी इज अ रिअली 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 अमेझिंग गर्ल्स. वेट, थोडंसं पॉज केलं होतं कारण मी कसं एक प्रकारे पोट भरून आलं होतं, मला संडास वगैरे लागली होती. हां, तर आपण कुठे होतो. क्रश. यस, मी 10th स्टँडर्डमध्ये होतो आणि मला नाही का ती मुलगी खूप आवडायची, प्रियंका चव्हाण. तिचं आता लग्नसुद्धा झालं आहे. तर मला आठवते का तिने डान्स केला होता. शोना युवराज पिक्चरमधलं गाणं होतं. इट्स अ रिअली ग्रेट. आणि तेव्हाच मी लड्डू झालो होतो. पण जसा टाईम गेला तसं नाही का एक प्रकारे माझी चॉईसेसमध्ये नाही का बदलाव आले. आता 10वी झाली, दहाडमध्ये ॲडमिशन घेतली आणि मी 10वीमध्ये 56% घेतलं. बस मग तेव्हा मला कळलं की मी जरी कितीही प्रयत्न केला तरी मी हार्डली जास्त पर्सेंटेज नाही घेऊ शकत. कारण म्हणजे असं नाही इथे विचार केला. मी असं विचार केला की एक प्रकारे होत आहे लाईफमध्ये काही ना काहीतरी आपण कुठं ना कुठेतरी कमी पडत आहे. त्यामुळे 11वीमध्ये मी ॲडमिशन घेतली यशवंत कॉलेज आणि तिथे ॲडमिशन घेतली आणि तिथे IT ब्रांचमध्ये मी ॲडमिशन घेतली. आणि मग IT ब्रांचमध्ये एक मुलगी होती, तिचं नाव होतं आकांक्षा माळुदे. ती मुलगी एवढी माहोल होती ना, इतकी माहोल होती का बस. रणजित आणि मी नेहमी तिच्याच मागे असावं. रणजितली खूप आवडायची, मला खूप आवडायची. ज्याला भेटली त्याला फक्त आपण पाहण्याचं काम करायचं बस, बाकी काही नाही. तर आकांक्षा माळुदे शी इज अ रिअली नाईस गर्ल. अँड आता तिचा चेहरा पण नाही आठवून राहिला. कारण सांगू का झालं की जसं कॉलेज सुरू झाल्यानंतर हार्डली 2 महिन्यात तिने नाही का ॲडमिशन काढली आणि तिने पिपरी पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन केली. ॲक्च्युली काय झालं की तिने पिपरी पॉलिटेक्निकमध्येच ॲडमिशन अगोदर होत नव्हती आणि नंतर एंड वेळी तिची ॲडमिशन झाली. पण 2 महिन्यासाठी का होईना ती आमच्या कॉलेजमध्ये होती आणि आम्ही बस तिला टापत राहतो. इतकं टापायचं का तिच्या घरापर्यंत रस्ता सुद्धा आम्ही म्हणजे तिची सुट्टी वगैरे झाली का बस तरी सायकल काढायची. तेव्हा आम्ही सायकलनेच जात होतो. सायकल काढायची बस तिच्या मागे 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 जात होतं. थोडंसं डिस्टन्स बरे ठेवायचं बट कसं मागे 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 जायचं.
आणि तिचं घर पण पाहिलं मी, ते गोरज भंडार आहे ना, बस तिथेच आहे तिचं घर. बट समोर काही पुढे वळलो नाही, म्हणजे नेक्स्ट स्टेप वगैरे तिला काही म्हणलं नाही. मी पण एक प्रकारे मग थोडंसं हे झालं. मग मी ॲडमिशन केली. मी 11वीतच आहे, पण मी ट्युशनमध्ये ॲडमिशन घेतली प्रिझम. 11वी आहे ना, 12वीतले वर्ष नाही का, इज सो 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 ग्रेट, सो ऑसम. सांगू 11वी 12वीमध्ये ॲक्च्युली का करायला लागते, ॲक्च्युली म्हणजे एक प्रकारे कॉलेज आहे. आणि इथे पढाई बिलकुल करावं नाही लागत. बस एवढं माहीत आहे, बस हाच एक फंडा माहीत आहे, बाकी काही नाही. म्हणजे 11वी आणि 12वीमध्ये पढाई कराच नाही लागत. आणि 11वीमध्ये तर बिलकुलच नाही. 12वीमध्ये कसं हार्डली परीक्षा आली तर 6 महिने 8 महिने वगैरे कसं बसं लागावं लागते. बट 11वीमध्ये फक्त कॉलेज करा आणि ट्युशन करा, कॉलेज करा ट्युशन करा, कॉलेज करा ट्युशन करा, बस बाकी काहीच नाही. घरी येऊन तर पढाई बिलकुल हातच नाही लावायचा. बस कॉलेजमध्ये जेवढं होईल आणि ट्युशनमध्ये जेवढं शिकवान बस तेवढंच, बाकी काही हात नाही. त्यामुळे 11वी आणि 12वीतले जे दिवस आहे ना ते बहुत मेमोरीज आहे. कारण ते दिवस इतके माहोल आहे. कारण प्रत्येक दिवशी जाऊ शकतो, प्रत्येक दिवस काही ना काहीतरी डिफरंट होतं आणि प्रत्येक दिवस सो ग्रेट. प्रिझम कोचिंग क्लासेस तर इट इज म्हणजे दाल मी मक्खन असले टाईप आहे. सांगू काहून, कारण प्रिझम कोचिंग क्लासेसमध्ये ज्या मुली यायच्या ना, आम्ही ते यशवंतमध्ये, बट JB, न्यू इंग्लिश, रत्नीबाई आणि पूर्ण वर्धेतले नाही का, ते एक प्रकारे कसं रेप्युटेड ट्युशन क्लासेस होतं आणि तिथे नाही का खूप सारे जण यायचे. आणि आम्हाला शिकण्यापेक्षा मुली टापायचा खूपच छंद होता आणि आम्ही तेच करत जाऊ. तिथे एक मुलगी होती, तिचं नाव होतं अहुजा प्रिया अहुजा. एकीचं नाव आहे सोनी अहुजा. 2 मुली होत्या, एकीचं नाव आहे सोनी अहुजा आणि तिचं नाव काय यार, तिचं नाव आहे प्रियंका नाही रोहिणी राधिका, आठवून नाही राहिलं राव. एक सोनी अहुजा आणि तिचीच एक मैत्रीण होती, ते दोघी जणी सोबत यायच्या स्कूटी पेपर. आणि जशा त्या ट्युशनमध्ये आल्या, आम्ही कसं आमची बॅच होती 4 ते 5, बट ते दोघी जणी कशा 5 ते 6 मध्ये यायच्या. तर आम्ही 4 ते 5 तुकडोजी ग्राउंडवर नाही का टाइमपास करायचो. म्हणजे कसं शेड्यूल कसं होतं तेव्हा, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर 7 वाजता कॉलेजमध्ये, ठीक आहे, कॉलेज ते करीब 11 वाजता 11 साडे 11 वाजता खतम होऊन जायचा. कॉलेजमध्ये तरी बहुत मजा करायचं, फक्त पिरियड लेक्चर वगैरे करायचे, लॉट्स ऑफ थिंग्स, आणि बस घरी यायचं, पढाई वगैरे काही करायची नाही. आल्यानंतर मग कसं आहे 1 वाजता भगत ट्युशन क्लासेस, 1 ते करीब 1:30 वाजेपर्यंत. तर 1:30 वाजेपर्यंत मस्त ट्युशन क्लासेस करायचे. तेव्हा नाही का ही पण होती स्नेहा दामगाडगे भगत ट्युशन क्लासेसमध्ये, बट मी कधी तिच्यावर लक्ष नाही दिलं. अजून एक इन्सिडेन्स आहे स्नेहासोबत, बट मी तो नंतर सांगतो. तर नंतर काय 1 ते 1:30 वाजेपर्यंत ते मॅथमॅटिक्स, आणि नंतर मग कोवळीची करीब 2 ते 3 वाजेपर्यंत, सॉरी 2 ते करीब 3:30 वाजेपर्यंत मॅथ्सची ट्युशन असायची. 4 ते 5 पुन्हा गलत झालं, 1 ते 2:30 मॅथ्स ट्युशन, 1 ते 2:30, 3 ते 4 कोवळे केमिस्ट्री, आणि 4 ते 5 आम्ही तुकडोजीवर असंच काही ना काही टाइमपास करत होतो. आणि 5 ते 6 प्रिझम फिजिक्ससाठी. काहून, कारण ते अहुजा तिच्यासाठी, पण ती काय 5 ते 6 मध्ये यायची ना, बस तिला स्टापत राहायचं राव. शी इज सो ग्रेट, सो नाईस. आणि जशी ती क्लासेसमध्ये यायची ना, तर पूर्ण एक प्रकारे कहर यायचा, पूर्ण पांढरी, एक प्रकारे सिंधी टाईप, पूर्ण पांढरी खालून वरपर्यंत. आणि शीज पाहण्यासाठी तर बहुत सगळेजण लड्डू व्हायचे तिच्यावर, तिलाकडे पाहण्यासाठी.
अजून पण खूप साऱ्या मुली होत्या ज्याच्यावर मी क्रश करत होतो, म्हणजे एक प्रकारे लाईन मारत होतो. आठव तिचं नाव पाटील, पूजा पाटील. ती पण बहुत माहोल असायची राव. आणि त्याच्यानंतर अजून एक मुलगी आहे, हागोने प्रिया, तिचं नाव काय आहे, तिचं नाव काहीतरी नाव आहे, आडनाव हागोने आहे. ती पण बहुत माहोल असायची राव. म्हणजे यात बस यांचा नाही का टायमिंग बरोबर 5 ते 6 होता. आम्ही कसं 5 ते 6 बरोबर यायचो आणि बस क्लासेस करायच्या पेक्षा बस मुलीकडेच टापत राहायचं. म्हणजे मास्तर इकडे आणि आपण इकडे. एक दिवस फिजिक्सच्या प्रिझम सरांनी मला उठवलं. हाँ क्या देख रहे बोले, हाँ बताओ बोले, पास्कल्स का फॉर्मूला और न्यूटन्स CI यूनिट बताओ. मी काही नाही आपली तुम कर क्या रहे थे, तुम ये बताओ. मी काहीच नाही, एकदम गुपचाप. आगे से ऐसा मत करना और बैठ जाओ. मी गुपचाप बसलो. काहीच नाही. एवढं माहित आहे, मास्तर समोर गलती असन किंवा नसन, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, गुपचापच राहायचं, काहीच बोलायचं नाही. बोलला का मेला. तू बोलशील 10 प्रश्न पुन्हा विचार, त्यापेक्षा गुपचाप राहा. जे असन तर बरं सांगून द्यायचं, गुपचाप बसून द्यायचं. समजा जर मला पास्कलचं युनिट माहीत असतं तर मी गुपचाप सांगून दिलं असतं, पण मला माहीत नव्हतं कारण मी तेवढं लक्ष दिलं नाही. न्यूटन पर mm² जे आता मला माहित आहे. बट तेव्हा काहीच नाही. तेव्हा कसं एक प्रकारे मुलीच पाहण्यामध्ये लक्ष होतं माझं. बस तेच झालं. नंतर काय कसं 11वी झाली, 12वी झाली. 11-12 वर्ष बहुत माहोल. सो अमेझिंग, सो ग्रेट. तिथे नाही का सगळ्याच मुली होत्या. स्नेहा तामगाडी पण होती, प्रियंका चव्हाण पण होती, अहुजा पण होती, पूजा पाटील पण होती, हागोरे पण होती. प्लस ते प्रिझमचं ॲटमॉस्फिअर होतं ना, एवढं माहोल होतं ना. म्हणजे तिथे नाही का असे मित्रांसोबत हँगआउट करण्यासाठी बहुत माहोल होता. आता 12वीत गेलो. 12वीमध्ये काही डिफरंट नव्हतं कारण सेम ट्युशन, सेम कॉलेज, सेम पीपल वगैरे. तर बस तिथे वगैरे होतं. हां, मी एक म्हणून राहिलोय स्नेहासोबत इन्सिडन्स. मी स्नेहा तांबडेला नाही का, म्हणजे कसं एक प्रकारे 5वी पासून मग कधी कॉन्टॅक्टमध्ये नाही आली ती माझ्या. 5वी पासून नंतर आम्ही कसं सेम हायस्कूलमध्ये होतो, बट कधी बोललो नाही. आणि नेहमी शाय करत राहिलो, म्हणजे कसं बोललो नाही जास्त. त्यामुळे नाही का माझ्या मनात नेहमी, आणि ती कशी एक प्रकारे टॉपरची मुलगी होती, करीब 80-85 नेहमी पर्सेंटेज याची. तर मला वाटलं शी इज अ रिअली नाईस गर्ल आणि शी इज अ रिअली स्मार्ट. ते एक दिवस काय होतं, माझा एक मित्र होता प्रणय पाटील. तो आम्ही नाही का सोबत मॅथ्सच्या ट्युशनमध्ये सोबत होतो. तर त्यांनी बेट लावली. तो म्हणे की मी कोणीही मुलीसोबत बोलू शकतो. मी म्हणलं तू स्नेहासोबत नाही बोलू शकत म्हणलं. तो म्हणे बोलू शकतो म्हणे. भाऊ म्हणलं ते तुला बिलकुल भाव नाही टाकणार म्हणलं. प्रणय पाटील एक प्रकारे कसं लफडेलो मुलगा होता. याला नाही का कोणतीही मुलगी भेटो, हा तर बस बोलल्याशिवाय किंवा काही केल्याशिवाय बस फ्रेंड तर बनवूनच घे, काही नाही. मी म्हणलं स्नेहा तांबडके बहुत हुशार आहे आणि ती तुला बिलकुल भाव नाही देणार म्हणलं. मला एवढं माहीत होतं. म्हणजे लावतं का बेट म्हणे. ठीक आहे म्हणजे आम्ही एक ते मंचुरियनसाठी एक बेट लावली. ठीक आहे. नंतर काय झालं, नंतर मंचुरियनसाठी बेट झाली. करीब 2:30 वाजले आणि 2:30 वाजता जशी सुट्टी झाली, स्नेहा पैदल होती कारण ट्युशन आमच्या घरापासून जास्त काही दूर नव्हतं. तर ती कशी पैदल निघाली. हा प्रणय पाटील यानं काढली गाडी आणि केला. मी ट्युशन पाशीच करीब 50-60 किंवा 100 मीटरवर गेल्यानंतर ते दोघं जण थांबले. का बोलले काय माहीत नाही. आणि बस जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या आधी एक चिठ्ठी होती आणि त्या चिठ्ठीवर तिचा नंबर. म्हणजे अरे मेरे बाप, म्हणजे किती म्हणजे कोणावर विश्वास करायचा तर विश्वास करायचा कसा.
कोणाच्या मनात काही सुरू असते, कोणी पर्सन तर कधी एवढे डिफरंट असतात की आपण विचार करू शकत नाही. मी नेहमी तिच्याबद्दल चांगलाच विचार केला का शी इज अ रिअली नाईस गर्ल, आणि ती नाही का कधी कोणाला असं हे नाही करणार, भाव नाही टाकणार. बट तिने सरळ मोबाईल नंबर दिला प्रणय पाटीलला. अरे मेरे बा, हे तर खूप भयानक झालं मला. म्हणजे सरळ नंबर दिला, म्हणजे मोबाईल नंबर. आणि तो बस एकदम हा, तर तो का म्हणत होता रे, बरे बोलू शकत नाही म्हणे, आणि हे बा नंबर. धन्य हो रे मेरे बाप म्हणलं, तूही मेरा लव गुरु आहे म्हणलं. बस हा एक इन्सिडेंट झाला. मग देन काही नाही, देन त्याला मंचुरियन सारलं, आणि नंतर बहुतेक रिलेशनशिपमध्ये आले, पण ते दोघं जण करीब 1-1.5 वर्ष टिकलं त्यांचं. देन ब्रेकअप झालं. आय डोंट नो व्हाय. मी कधी विचारलं नाही तिला, आणि तिने पण मला कधी सांगितलं नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही कधी कॉन्टॅक्टमध्ये चालू नाही ना, व्हॉट्सॲपमध्ये जस्ट लिटल बिट आलो होतो, बट कधीच नाही. देन या 11वी-12वी मध्ये नाही का माझं सगळं कॉन्सन्ट्रेशन नाही का स्नेहातांबळे पासून नेहमी उडालच होतं. आणि कसं एक झेंडूचं फूल आहे, एक गुलाबाचं फूल आहे, तसं कोणापाशी जाशील तू? ऑफकोर्स गुलाबाच्या फुलापाशी जाशील ना, कारण दॅट गुलाबाचं फूल इज मोर प्रिटियर दॅन झेंडूचं फूल. तर मग मी कसं गुलाबाच्या फुलामागे म्हणजे अहुजा आणि ते पूजा पाटील आणि ते हाबुने यांच्याच मागे भाव होतो. बस 12वी झाली. 12वीमध्ये करीब मला 59% भेटले, सॉरी 49% भेटले. मी तर 50 पण क्रॅक आउट नाही केली. आणि मग तेव्हा मला कळलं की माझ्या लाईफमध्ये मला काय बनायचं. कारण जेव्हा मला 49% भेटले तेव्हा मला नाही इंजिनिअरिंगमध्ये कुठेच मला ॲडमिशन भेटत नव्हती. कारण ग्रुपसाठी 120 मार्क पाहिजे होते, माझे 111 मार्क भरून आले होते. त्यामुळे मला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन नाही भेटत होती. तर त्यामुळे मी इंजिनिअरिंग म्हणजे कधी होपच सोडून दिली आणि पॉलिटेक्निककडे वळलो. वडील म्हणे रिपीट कर म्हणे, बट मला रिपीट नाही करत म्हणलं. मी कसं पॉलिटेक्निक करतो म्हणलं. ठीक आहे, ओके पॉलिटेक्निक कर. तर माझं पॉलिटेक्निक आणि 12वी करून आलं, मला डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन भेटली. आणि त्याच्यानंतर मला किती 2 वर्षाचा कोर्स होता, जे की मी त्याला 6 वर्ष लावले. म्हणजे पहा मी किती टॅलेंटेड आहे. 2 वर्षाच्या कोर्ससाठी मी करीब 6 वर्ष लावले. 6 वर्ष का बहुत, म्हणजे पहा ना मी किती हे आहे. मग काही नाही, पॉलिटेक्निकमध्ये गेलो, वरून मेकॅनिकल ब्रांच, सब पुट्टे. मग कधी अशाबद्दल कधी विचारच नाही आला, कोणा मुलीबद्दल वगैरे कधीच नाही. नंतर काय एक वेळा रियुनियन झाला, आणि रियुनियनमध्ये मग पुन्हा मी स्नेहा तांबळेला पाहिला. आणि मग तेव्हा कसं माझे दिल की अरमान फिर से जागृत हुए, आणि पुन्हा कोणाला तरी लाईक करण्याचा एक प्रकारे बहाणा भेटला. आणि बस तेव्हापासून हेच आहे. मग त्याच्यानंतर मला कोणी भेटलंच नाही ना. म्हणजे आता पॉलिटेक्निक झालं, आता मी ते जॉब करत आहे, तर मला इथे कधी भेटलंच नाही. त्यामुळे स्नेहा दामगाडगेच आतापर्यंत आहे. आणि मी अजूनपर्यंत स्टेप फॉरवर्ड नाही झालो, कारण मला वाटते का हे पण डिसअपिअर होणार आहे. कारण जशी म्हणजे मला एवढं कळलं आहे का माझी लाईफमध्ये जशा लाईफमध्ये मुली येत राहील तशी माझी चॉईस चेंज होत राहील. बट असे कोणती फिक्स वगैरे नाही. देर इज नो फिक्स एलिमेंट. कारण मी जेव्हा समोर जाईल, आता माझी लाईफ इज अ रिअली अमेझिंग. कारण मी आता पुढे जाईल तर फिल्म नगरीमध्ये तर असे बहुत सारे जण मुली आहे जे रिअली ब्युटिफुल अँड रिअली नाईस आहे. आणि मी यांच्यासोबत काम करणार आहे, यांच्यासोबत करिअर बनवणार आहे. तर माइट बी, आणि मी कधी याच्याबद्दल, या सब्जेक्टबद्दल मी कधी जास्त विचार नाही करत. कारण मला वाटते का मला माझ्या लाईफमध्ये असा एक पार्टनर पाहिजे जो मला अंडरस्टँड करेल. आणि त्यासाठी मी आतापासूनच चॉईस नाही करत, कारण मला माहिती आहे ते भेटणार आहे वॉट एव्हर इज काइंड ऑफ दॅट. बट यासाठी कधी ॲग्री नाही केला, आणि यासाठी मी कधी डेस्परेट नाही झालो. त्यामुळे माझी लाईफ बिकम रिअली अमेझिंग. त्यामुळेच मी एवढे सारे 45 एपिसोड, आणि माझी डेस्टिनी बिकम रिअली अमेझिंग बिकॉज आय एम अ फिल्म मेकर. याचमुळे मी एक फिल्म मेकर आहे. आणि मला असंही वाटते बिकॉज अजूनपर्यंत डिस्ट्रॅक्ट नाही झालो. सो दॅट्स वाय माझ्या लाईफमध्ये मुली मला बहुत आवडतात. दॅट्स रिअली ग्रेट. आणि समोर जाऊन पण भेटणारच आहे. सो मला जास्त माझ्या फक्त ह्याच्यावर फोकस करावा लागेल.
आणि हू नोज भाऊ, कोण कुठे जाणार आहे कोणाला काही माहित नाही. या म्हणजे कोणता पर्सन कुठे आहे, का आहे. वेल आता मला असं वाटते का मी सगळ्यांसोबत बोलावं, जे जुने मित्र वगैरे आहे, तर माझ्यापाशी पावर असेल तर मी असं आणि सगळ्यांना बोलवलं असतं आणि त्यांच्यासोबत भेटलो असतो. इट फील्स रिअली ग्रेट. बट हे आता पॉसिबल नाही होणार. सो आय एम नॉट अ सुपर ह्युमन. दॅट्स ऑल. 30 मिनिट झाले ना आपण हे बोललो ना. आज आपण सांगितलं नाही का आज आपण काय झालं. काहीच नाही झालं ना. काय झालं? काही नथिंग. का झालं? सकाळी उठलो, जॉबवर गेलो, काही काम नव्हतं डी पॉईंटमध्ये, बसूनच राहिलो, झोपलो मी आज खूप. या दॅट्स अ रिअली बॅड. कारण मी 2 दिवस झाले भात खाल्ला त्यामुळे. बट मी राजू भाऊला सांगितलं आहे का माझ्यासाठी भात बिलकुल आणू नका, कारण भातामुळे झोप लागते. आणि बस बाकी काही नाही. आलो आणि बस एक पिक्चर बघितला ना, आता जेवण केलं ना, आता आर्टिफॅक्ट एपिसोड. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 579. 79, yeah, 79. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you.